ठीक आहे. तर आपण काय करतो, टायटलला कॉपी करतो आज Ctrl+C. मग आज आपण एक अजून शिकू काय डेटा फिडिंगचे ट्रिक्स पहिले. म्हणजे मोठा कोर्स आहे तर डेटा लागणार ना आपल्याला. इथे काय करू सर, मी आता कॉपी पेस्ट करतो. मी पेरोल डेटा घेतो. पेरोल म्हणजे सॅलरी पगार, बरोबर. तर आपल्याला एक पेरोलचं टेबल बनवायचं आहे, डेटा बनवायचा आहे त्याचा, बरोबर. सॅम्पल डेटा. त्याच्यात काही ना काही आपण दिमाग लावू, ट्रिक्स तर लावूच. ठीक आहे. तर अजून मला डेटा बनवायचा. तर मी काय घेतो, इथे लिहिलं मी सिरियल नंबर, इथे मी लिहिलं एम्प्लॉई कोड, इथे लिहिलं एम्प्लॉईचं नाव, डेट ऑफ जॉईनिंग, इथे टाकली पोस्ट. असंच घ्यायचं आपल्याला बेसिक, DA, HRA, घरभाडा आणि टोटल, बरोबर की अशी सॅम्पल आपली फील्ड आहे. अल्टेज FI असतं इथेच आपल्याला. तिथं झटपट येते अल्टेज FI, यायलाच पाहिजे. आता यालाच कॉपी करून पेस्ट करून देतो एम्प्लॉई कोड. सर एम्प्लॉई कोडला काही द्या ना, काही म्हणजे नंबरच्या पहिले काही प्रिफिक्स द्यायचं आहे, नंबरच्या नंतर सफिक्स म्हणते ना, प्रिफिक्स सफिक्स. जसं मला इथे कोड लिहायचा, इन्स्टिट्यूटचं नाव माझा, एम्प्लॉईचा कोड पाहिजे DST शॉर्टमध्ये, डिलेसचा टॅली एक्सेल इन्स्टिट्यूट. त्यात देऊन माझा इथे जे एम्प्लॉईचे नंबर राहिले पाहिजे 1 2 3 4. मग बा इथे तुम्हाला डबल इन्व्हर्टेड स्लॅश. आता चालू आहे 25 26 फायनान्शियल इयर. असं ऑटोमॅटिकली हे जे 25 26 आहे आणि हे जे DST आहे ते नंबरच्या पहिले आणि नंतरची गोष्ट ऑटोमॅटिक आली पाहिजे. ते कसं करायचं आपल्याला, कसं या डब्यात लावायचं आहे एम्प्लॉई कोडमध्ये. आपल्याला काही डब्यात फॉर्मॅटिंग करायचं आहे तर तुम्ही काय करता, एक शॉर्टकट की दाबजा Ctrl आणि 1. त्याची शॉर्टकट की आहे सर फॉर्मॅट सेलची. पहा मी आता सिलेक्ट केलं Ctrl 1 हे नाही घ्यायचं, हे एक्सक्लेमेटरीवालं कीबोर्ड लॅपटॉपचं. Ctrl 1 फॉर्मॅट सेल विचारतो, बरोबर. आता तर नॉर्मल आहे, जनरल. मला माझ्यानुसार घ्यायचं, कस्टमाइज करायचं ना आपल्याला. हे असं द्यायचं नाही म्हणलेलं मागे काय लिहिलं आहे तुम्ही DST वगैरे, असं द्यायचं ना आपल्याला. आता हे जे जनरल दिसून राहिलं तुम्हाला इथे, ते मी हटून देतो. टॅब दाबून बाजूमध्ये गेलो, जनरल बॅक स्पेस. आता वरती सॅम्पलवर 1 लिहिलं आहे का, अगर 1पासूनच तर नंबर चालून राहिला एम्प्लॉई कोड, तर 1च राहणार. आता काही आपल्याला प्रिफिक्स सफिक्स किंवा कॉन्स्टंट करायचं आहे, डबल इन्व्हर्टेड शिफ्ट दाबून मी घेतो डबल इन्व्हर्टेड. हाताने 2 वेळाने दाबायचा डबल इन्व्हर्टेड कॉमा, इंग्लिशमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा. हाताने दाबायचा शिफ्ट दाबून डबल इन्व्हर्टेड ओपनिंग. आता लिहा बाई काय लिहितं, आता DST पाहिजे ते लिहिलं तिथे. आता मला बंद करून द्यायचं डबल इन्व्हर्टेड, शिफ्ट दाबून क्लोज. आता 1 जे वरती लिहिलं आहे सॅम्पल, ते काय बनणार, वरती 1 होता. आता काय आलं DST. आता डॅश म्हणजे हायफन, बरोबर. मला माझं जेवढी किती मोठा नंबर राहिला ते सोडून द्यायचं आहे. काय 16चा नंबरसाठी 0चं पॉझिटिव्ह नंबर, तिथे ऑटोमॅटिक 1 आला का आपलं. बरं, अजून मला डबल इन्व्हर्टेड सफिक्स द्यायचं आहे, डॅश 25 26, अजून डबल इन्व्हर्टेड क्लोज. वरती बरोबर ते फॉर्मॅट बनलं काय, आणि एंटर मारलं सर्व इकडे अप्लाय झालं काय, सर पद्धतीने झालं पूर्ण काम. कलर तर येते तुम्हाला. याची खासियत काय आहे सर, हे जे तुम्ही Ctrl 1 केलं, याची खासियत आहे बा की कोणाला हे समजणारही नाही. काय कसं समजणार, कारण की आपण वरती फॉर्म्युला बारवर 1 2 3 परत दिसतो. तो F2 करून एडिटिंग करणार तर तो नंबरमध्येच एडिट करू शकतो. इथे मी 115 लिहिलं तर ऑटोमॅटिक बरोबर की नाही, फॉर्मॅट बनला ना. आता आपल्याला पुरं दरवेळी लिहायची काही गरज नाही. 16 लिहिलं बरोबर घेते, 17 चालू, 25 चालू, काही लिहिलं मी चालू. जर आपल्याला आता काढायचं तर साधा पाहिजे ना, मग सिलेक्ट करा ना जिथून साधा पाहिजे. Ctrl 1 दाबून जनरल गेला तर साधा निघून गेला बरोबर. कळलं का लॉजिक, बरोबर. सर मग असं तर आपण ऑफिसमध्ये बसलं आहे, आपल्याला काही कंट्री कोडचा डेटा आहे, काही लँडलाईन नंबर्स आहे, काही एक्झाम्पल सिटी कोड आहे, काही नंबर डेटामध्ये प्रिफिक्स सफिक्स आहे, तर आपण झटपट यूज करू शकतो ना. हो असं करू सर. म्हणजे अजून काही
त्याला याला हटवून देतो मी. हटवायचं काही डिलीट करायचं तर कंट्रोल नाही सांगितलं होतं तुम्हाला, हटवून द्यायचं. आता मी बसलो आहे समजा, मला इथे काही एक्झाम्पल कंट्री कोड लिहायचं, मी असं लिहिलं रँड बिटवीन नंबर आपले, मोबाईल नंबर किती डिजिटचं, 10 डिजिटचं, काही सिरीज टाकली बरोबर नाही. मला इथे संपवायचा आहे बाय काही सिरीज झालं माझा नंबर, मला समोर लावायचा भारतचा कोड +91 बरोबर सर. कंट्रोल 1 कस्टम डबल इन्व्हर्टेडमध्ये +91 डबल इन्व्हर्टेड बंद डायट देऊन 0 आले माझे कोड. सर्वमध्ये +91 लिहिला ना, कॉपी करून व्हॅल्यू तर येतेच तुम्हाला. कोणताही फॉर्म्युला काढायचं आहे, रँड बिटवीन कॅर फॅर, हे आपला डेटा बनवायसाठी आहे. थोडं काम झालं त्याला कॉपी करून नमस्कार व्हॅल्यू समजलं. आता सर्वांना असं वाटलं नंबरच आहे, समोर आपण एक फॉर्मॅट बनवून दिला ना. असं काही सिटी कोड आहे, अमरावतीचा EMT, नागपूरचा NGP, तर झटपट होऊन जाते आपलं काम. EMT घेतला मी, बॅच देऊन 0 माझे काही नंबर चालू आहे बा, अमरावती चालू आहे. समजून द्यायला का हो सर. काढायचं आता सर्व फॉर्मॅट कंट्रोलवर जनरल झालं का हटून द्यायला. ठीक आहे सर. नेम फेम तर इथेच आपल्याला कॅर काही नाव पाहिजे ना आपल्याला एम्प्लॉईचे, तर टॅब दाबून बाजूचा डब्बा. हे शिकलो आपण. कोणता कोड लिहू मी 65 अरे अल्टेजेफायस हे तर विसरतच नाही. काय करू फॉर्म्युला खाली ओढायसाठी कंट्रोल आपल्याला फॉर्म्युला काढून द्यायचं. सॅम्पल डेटा बनवून झाला आपण कंट्रोल-C कंट्रोल V व्हॅल्यू करा नमस्कार त्याला. एक वेळा व्हॅल्यू केला तर याचा काही सपोर्टच नाही आपल्याला. ठीक आहे. मग मला गोष्ट सांगा, सांगितलं होतं नंबर जाते राईटमध्ये, बेसिक टेक्स्ट जाते लॉजिकल बरोबर. जर नंबरसाठी आपलं रँड बिटवीन काम करून राहिला DT राईटच गेली पाहिजे. हो सांगितलं होतं की तुम्ही DDMYY DDYY भारतचा फॉरेनचा. परत आता मी रँड बिटवीन नंबर डेटमध्ये लावतो. रँड बिटवीन फक्त डेट बॉटम आणि टॉप जे देणार तुम्ही ते डबल इन्व्हर्टेडमध्ये. नंबर डायरेक्ट लिहितो आपण बॉटम टू टॉप. डेटला कसं करतो डबल इन्व्हर्टेड. मला असंच पाहिजे बा 1/4 किंवा 1/1/2025 डबल इन्व्हर्टेड बनलं, हे झाली बॉटम डेट कॉमा. आता टॉप डेट कुठपर्यंत 31/12/2026. तुम्ही एंटर मारला सर, इथं कोड आला भलताच काही बरोबर नाही. आपण शिकलो होतो ना कंट्रोल शिफ्ट आणि हे डॉलर दाबला तर करन्सी येते, ते रुपीजचा भारतचा. कंट्रोल शिफ्ट आणि हॅश दाबला तर डेटमध्ये कन्वर्ट होऊन जाते. कंट्रोल शिफ्ट दाबून हॅश सर बरोबर. आणि याला कोडून घ्या कंट्रोल-D. आपल्या डेटमध्ये डेटा आला पहा 25 ते 26चा डेटा राहणार. 1/1/25 ते 31/12/26. काय लिहिलं सर तुम्ही याच्यात कंट्रोल शिफ्ट आणि हॅश. 3 वाला शॉर्टकट 2 दाबून तिसरा ना मग डेटचा फॉर्मॅट घेऊन घेतला त्यांनी. सर पण हे हिरवे डब्बे काय एररचं साईन आहे आपला, काय आपल्याला डेटा पाहिजे होता. काम झालं. याला काय करा नमस्कार कंट्रोल-C अल्ट कंट्रोल-V व्हॅल्यू झाला. एक वेळा व्हॅल्यू केला असं वाटतं हाताने लिहिलं आपण, आपल्याला तर सॅम्पल डेटाच पाहिजे ना. समजलं काय वाटलं बरं. आता पोस्ट आपला डेटा तयार होऊन राहिला, सॅम्पल बनून राहिला आपण झटपट. ठीक आहे. मग पोस्ट आता कोणती, आता पोस्ट टेक्स्ट झाली. आता तर मी लिहितो, समोर तुम्हाला टेक्स्टही कसं रँडमली फिल करतो आपण ते शिकू. आता तर मी असं लिहिली पोस्ट बाय मॅनेजर आहे, ऑफिसर आहे, क्लर्क आहे, डायरेक्टर आहे. आता बघा कोणत्या एक्सेलमध्ये लेटेस्ट व्हर्जनमध्ये फ्लॅश फिल राहतं, म्हणजे तुम्ही जे लेटर लिहिलेले आहे त्याचे मेमरीमध्ये आहे, त्याचा पहिला किंवा दुसरा लेटर लिहिला तर ऑटोमॅटिक जम्प करतो. जसं मी M लिहिलं का बरोबर मॅनेजर येते, बरोबर D लिहिलं तर डायरेक्टर येते, म्हणून C लिहिलं तर क्लर्क येते. बरोबर म्हणजे परत आपल्याला काही पूर्ण लिहायचे का क्लर्क डायरेक्टर मॅनेजर ऑफिसर. इथपर्यंत पाहिजे तुम्हाला.
बरोबर, जे तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता. त्याला काय म्हणते फ्लॅश फिलिंग, ऑटोमॅटिक फिलिंग काही मस्त. ठीक आहे सर, तर हे झालं झटपट. मग आता कसं, आता बेसिक आहे तर ॲड बिटवीन घेऊन घ्या. काही पगार देतो आपण, बेसिक सॅलरी 15,000 ते 1,00,000 रुपये. कंट्रोल डी, कंट्रोल शिफ्ट डॉलरही येते तुम्हाला, रुपीज कॉपी करून राहिली. बरोबर आहे, आपला झटपट काय होऊन राहिला, डेटा बनवून राहिला जा. बरोबर. आता मला काय करायचं आहे, बेसिकच्या बिहाफवर डी ए द्यायचं, DNS अलाउन्स, महंगाई भत्ता इन्फ्लेशनच्या नुसार, हाऊस रेंट अलाउन्स, हे फिक्स आहे सर्वांना. डी ए द्यायचा आता किती, 20%, याच्याला द्यायचा 40%. पण कायचं, बेसिकचं 1-2 राऊंड अप लिहिलं, तुम्हाला समजलं पाहिजे. 1,50,000 आधी सर्वांचा पगार अलग अलग राहणार. आता मला तुम्ही सांगा, इथे मला काढायचं डी ए, 1,00,000चा 20% इथे, मग 50,000चा इथे, याचा इथे, आता आला पाहिजे. आता आपल्याला हेच 20% लॉक करावं लागणार की नाही. हो सर, तो 20% खाली नाही गेला पाहिजे. खाली म्हणजे रो लॉक की कॉलम लॉक, रो लावा. मग सर इक्वल टू हे घेतलं 1,00,000, याला घेतला 20, 2 वेळा बरं. मग 1-2 मदत $, आहे एन आणि याचं झालं. मग आपलं काम कंट्रोल डी करून घ्या. किती लोकांचा डेटा निघून जातो, स्टुडंट. बरोबर नाही. आता कधी आपण डेटा चेंज केला बा सर्वांना 10% ऑटोमॅटिक चेंज होऊन जातो. असं 1,000 लोकांचं असू, 10,000 की 5,00,000 लोकांचं, आपल्याला काय लॉजिक लावून जायचं आहे. समजलं की नाही. आणि इथे मी काढतो माहिती अरे घर भाडा, याचंच 1,00,000चा 40% आहे, पर 2 वेळा हे जमला. कंट्रोल डी, ही झटपट निघाला. समजला. थोडी वेट वाढवून देतो. काल शिकवलं होतं कसं, अल्टेज ओढवलं, वेट ती वाढली, कलर देऊन द्यायचं, तुमची इच्छा अनुसार द्यायचं. ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही टोटली आपल्याला काढायचं. आता सर्व मिळून पगार होणार की नाही त्याचं, ते टोटल अल्टी कोस्ट टू शिकलो ऑटोसम. आता मग असं डेटा सिलेक्ट केला, शिफ्ट डाऊन. आता त्याच्या लेफ्टमध्ये डेटा आहे की नाही, राईट आहे ना, वरती आहे, खाली आहे, लेफ्टच आहे, ऑटोमॅटिक लेफ्टचं घेऊन देणार. अल्टी कोस्ट केलं आपण. तर हे तर आलंच नाही, मग मोठा करून लागते अल्टेज OW, थोडा वेट वाढून घ्या, बरोबर आला. मग कॅल्क्युलेशन केलं नाही मी, तोच केलं त्याने. मी काय केलं तर मी फक्त त्याला सांगितलं बा असं सिलेक्शन करायचं आपल्याला. ऑटोसम सम काय करते, टोटल करते. आता जसं मी डेटा सिलेक्ट केला त्याचं टेस्ट विचार, लेफ्टमध्ये डेटा आहे, राईट आहे नाही, वरती टेक्स्ट लिहिला, खाली काही आहे नाही. तो कायचा सम, कुठचा सम करणार, लेफ्टचा, डावा आपल्या साईड. बरोबर की अल्टी इक्वल्स टू दाबला मी, बरोबर. फक्त तुम्ही वीट तोडून घ्या, अल्टेज OW खाली लिहिलं होतं ना शीटमध्ये, अल्टेज OW. ही शॉर्टकट आहे बेसिक, त्या अल्टेजमध्येच आहे. बरोबर की नाही. हे झटपट आपला डेटा होऊन राहिला की नाही त्या, बरोबर शीट बनवून राहिली आपली. समजला. जर असं घेतलं तर आता असं आपल्याला पाहिजे तर असं सम निघून जाणार. मग झालं अल्टी इक्वल्स टू, हेही निघाले. मग समजते. झटपट एक सॅम्पल आपला डेटा तयार झाला की नाही. हो सर, त्यांचं बसून राहिलं आता. हे तर झालं सर, बरोबर. आणि हे चिल्लर नाही पाहिजे सर आपले. जसे 10,000 आहे पॉईंटमध्ये आहे, आपले सर्व व्हॅल्यू राऊंडअप पाहिजे. मग आपण सेम काही आपल्या मर्जीच्या अनुसार तुम्हाला त्या डब्यात फॉर्मॅटिंग करायचं. कंट्रोल 1, मला तर करन्सी ठेवायचं, पण मला चिल्लर नाही पाहिजे, मी 0 करून देतो याला. ते सर्व राऊंडअप होऊन जाणार. पाहिजे एखादा नंबर मेमरीमध्ये टाकून द्या. ते बघा 15,228, 1522.80, 1523 होऊन जाणार. ते 0.5च्या वरती गेला तर ऑटोमॅटिक वाढून देतो. 0.49 झालं तर कमी ऑटोमॅटिक. आता मग वाढले ते 1523, हे ते सर्व राऊंडअप फिगर्स आहे.
समजते झटपट डेटा बनवून राहिला आपला. कळलं का लॉजिक? बरं. समोरचा घेऊ. बरं. आता एक टेबल तर आपल्याला समजला. आता मी काय करतो हे आपण याच्यात डॉलरचा यूज घेतला. टेक्निकली डेटाही बनवला, लास्टमध्ये डॉलरही घेतला ना आपण. कॉपी. आता मी याला पूर्ण कॉपी करतो. Ctrl+C आणि इथे एंटर मारतो. आता मी हेच टेबलमध्ये डेटा तर कसं राहणार, याच्यात काय लावतो. अरे आपला डेटा तर आता ट्रिकनी एवढं तर बनवलंच होतं आपण बेसिकपर्यंत. दिमाग कुठे लावला लॉकिंग हे DAPA DAHL बाकी तर डेटाच बनवला ना तुम्ही. की नाही. आता मला इथे डॉलर आणि ॲरे दोघं लावायचं आहे. दोघं लावायचं आहे तर मग ॲरे आला तर तेवढी रेंज सिलेक्ट करावं लागतं ना. ॲरे तर तसं बनतच नाही, पूर्ण रेंज सिलेक्ट करा. =2 करून हे बेसिकवाले पूर्ण शिफ्ट एंड घालचं. शिकलं आपण हे म्हणणं इंटू करायचं. हे घेतला मी 10%. 10% खाली नाही आला पाहिजे. एक करतो ना आता एंटर नाही मारायचं ॲरे याचं. कंट्रोल शिफ्ट आणि एंटर शिकलं झाला. बरं. जर आपल्याला कसं माहिती आहे एखाद्याला डिलीट करणार ना मग साधा होता डॉलर आपला हे कोणी डिलीट करू शकतो. बोललं लॉजिक. बरोबर. मग इथे आपण घेतलं जर अजून साठी काय करू, सिलेक्ट करा =, हे सेम त्याला मल्टिप्लाय F4 2 वेळा कंट्रोल शिफ्ट एंटर. पण सर आता टोटल कसं करणार. टोटल तर आपण =, केला होता. टोटलमध्ये दिमाग लावू ना आपण. =, नाही करू, सिलेक्ट करा बेसिकवाले पूर्ण घेतले आपण प्लस DA वाले पूर्ण प्लस HRA वाले पूर्ण एंटर न करता कंट्रोल शिफ्ट एंटर झाला. हे आहे काही आपण आपला फिगर्स चेंज केले तर ऑटोमॅटिक आपले आन्सर चेंज झाले पाहिजे. डेटा सिक्युरिटी झाला आपलं. कोणी समजून बनवू नाही शकत, एडिटही नाही करू शकत छेडकाने. काही होतच नाही त्यांनी. फक्त तो काय करणार विचार आहे स्किप म्हणजे काही हात लावू नाही शकत. बरोबर की नाही. बघून बनवू नाही शकत. बघून त्यांनी बनवल्याचं ट्राय केलं तर एंटरच मारणार तो. एंटरने डेटा ब्लू करत नाही ते मार्किंग शिकवलं होतं तुम्हाला त्या दिवशी फर्स्ट डे. कंट्रोल शिफ्ट एंटर आणि याच्यात काय फरक आहे. इथेच बघितलं होतं ना कारण की दुसऱ्या शीटवर लिहिलं होतं. इथे होतं आहे ना. त्याच्यात मी सांगितलं होतं तुम्हाला की भाई नॉर्मल एंटर नाही मारायचा. कोणी पर्सन समजा बघून घेतला, कोणी काय करणार तो सिलेक्टही करणार, पद्धतशीर बरोबर घेणारी त्याला जसं बरोबर प्लस डिवाईड बरोबर करणार पण तो एंटरच मारणार. एंटरने आन्सर येणार. पण पहा हे ब्लू कलरचा ॲरो येते ते बॉर्डर नुसतं बॉर्डर म्हणजे हे तर डिलीट होऊन जाणार. जर काही कामातच नाही आहे, बोगस आहे. समजला. ॲरे असं नाही बनणार, कंट्रोल शिफ्ट एंटरनेच बनणार. हे क्लिअर होतं आता आपण. ठीक आहे. हेही समजलं दोघं क्लिअर. आता अजून घे गोटू घेऊन घेतो. आज गोटू कसं राहते झटपट डेटा जम्प करतात. लय कामाचं ऑप्शन आहे. बरोबर की जसं आपण कुठे जॉब करून जाल आपली वरची ऑथॉरिटी आहे. त्यांनी तुम्हाला काही टास्क दिला, वर्क दिला, तुम्ही झटपट ते करून घेतलं. वरची ऑथॉरिटी चेक करणार की नाही. त्याचा वर्क रिपोर्टिंगचा आहे. तुमचा समजा एक्झिक्युटिव्ह लेवल आहे तर तुम्ही वर्क करून राहिले तो चेक करणार. त्याला चेकिंगचे पैसे भेटून राहिले. समजून राहिला. तो कसं झटपट चेक करणार आहे गोटूने. गोटूचे बडे ऑप्शन्स राहते. म्हणजे हायर ऑथॉरिटी खूप यूज करते गोटूला. शॉर्टकट की काय सर कंट्रोलची. मी इथं कुठे बसलो आहे. नॉर्मल यूज काय सर आता मी या डब्यात आहे D169. बरं मला जायचं एक्झाम्पल असंच कुठे RTY 50 मी काय करतो कंट्रोलची कुठे जायचं लिहायचं मला याचं RTY 50
पोचवलं त्यांनी. बरोबर सर, पण मला आठवलं मी कुठून गेलो होतो. कंट्रोल जी करा, त्याचा मागचा असेल मेमरीमध्ये येऊन जाते. मी D169 म्हणून गेलो, ते परत आले. पण सर आता आठवण नाही आता कुठे गेलो होतो. हो ना, बरं जिथे गेले होते भेटते ना ते, तिथून जे चालले तुम्ही जे करून राहिले, बरोबर की नाही, आपल्याला दिसते ते. समजून झालं काय बोलून राहिलो. तर हेच यूज आहे का याचं इकडे तिकडे नाही. मेन यूज आहे त्याचा कंट्रोल जीमध्ये स्पेशल. त्याच्यात ऑप्शन लपलेले राहतात. आता तुमची वर्कशीटमध्ये कुठे कमेंट्स आहे तो ट्रॅक करणं. कमेंट्स म्हणजे एक्सप्लेनेशन नोट्स. तो शाळेत लिहित होतो आपण, कोणता वर्ड नाही समजला, फुट नोट एंड नोट, तसंच आहे. आता तसं काही आहेच नाही कमेंट. खाली आहे काही कमेंट आहे कुठे, जसं बाई हे आहे एम्प्लॉईचे नाव, असंच मी कमेंट आहे. जे तुमच्या माऊसचा राईट क्लिक राहते ते दर कीबोर्डवर हे बटन राहतं. हे दाबायचं राईट क्लिक आणि एम दाबायचं आरामात. दाबायचं एम म्हणजे कमेंट बॉक्स. कमेंट देऊ शकतो आपण. तर मी असं लिहिलं हे मतलब कोण आहे हा विषय, बरोबर की नाही. मग इथे मी घेतला ई, अजून राईट क्लिक एम, ई म्हणजे इरा, अजून एच, राईट क्लिक एम, एच म्हणजे हाय नाही, काही इंग्लिश नाव लिहून राहिलं आपण, बरोबर की नाही. अजून इथे टाकला वाक्य के फोर, आपल्याला याचं राईट क्लिक एम, ते ती नाही ना. आता मी वरती बसलो आहे, भलतंच काम करून आलो, मला माहीतच नाही कुठे कमेंट आहे माहिती. कंट्रोल जी स्पेशल कमेंट, जसं एंटर मारणार का जिथे इथे कमेंट आहे एंटर 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 मी करून घेतली. सर पण तुम्ही कर्सर इकडे तिकडे करणार तर होतं जाऊन जाणार कमेंट. म्हणून मी कर्सर करणार नाही ना, पहिले कमेंट पकडलं मी आणि ऑल्ट एच एचनी कलर देऊन देणार. असं कलर देणार की मला समजलंही पाहिजे बा तो कलर डार्क. कोणत्या एकात कलर देऊन देणार जे तुमचा आवडता आहे ट्रॅकिंगसाठी. ऑल्टेज एफ सी फॉन्ट कलर, हे जे कलर्स आहे डार्कवाला, बरोबर की नाही, ते आहे आपले आपले कमेंट बॉक्स. झटपट ट्रॅक करून घेतलं ना त्याने. आता मला लाल करायचं जमतं त्या कमेंटला, बसून घेतलं मी कंट्रोल जी स्पेशल कमेंट, चौघं पकडलेच ना, मी कलर लाल करून देऊ त्याला, ते चौघीच लाल होणार का. समजला. गो टू ट्रॅकिंगसाठीला कामात येते. जर आपल्याला हे कमेंट डिस्प्ले करायचं आहे, मला हे शीट प्रेझेंट करायचं आहे कुठे, आय वॉन्ट टू शो दॅट कमेंट, म्हणून काय करायचं. आता बा सेटिंग सर्व जी राहते ना कोणत्याही सॉफ्टवेअरची, इथे काय आमचं अल्टर सर्व टॅब्स ॲक्टिवेट होतो. वरती फाईल टॅबसाठी एफ, एकदम खाली पण टी दिसतो ऑप्शनसाठी, टी आमचं, बरोबर नाही. खाली आलं आपण इथे तुम्हाला ॲडव्हान्स टॅब दिसते. आणि खाली जायचं मग ॲडव्हान्स टॅबमध्ये तुम्ही आले, ॲडव्हान्समध्ये यायचं, बरं. आणि इथे एकदम खाली जायचं ॲडव्हान्समध्ये, तुम्हाला एकदम कमेंट बॉक्स दिसते पाहिजे माऊसने दाखवलं. इथे लिहिला इंडिकेटर, आपल्याला कमेंटही पाहिजे, ॲक्टिवेट करून घेतला. आता शीटमध्ये सर्व कमेंट ओपन झाले. बाकी माझी इच्छा आहे दाखवायचं कसं त्याला प्रेझेंटेशन, आडवा तिडवा कसं करायचं, समजलं. आता आपण झटपट आपल्या शीटचे जे जे कमेंट्स आहे त्यांना त्यांच्यानुसार प्रेझेंट करू शकतो. समजलं की नाही. राईट क्लिक आणि एम, इथे लिहिलं मी 6, बरं. तर सर्व कमेंट डिस्प्ले होऊन राहिला. इथे केलं मी राईट क्लिक अजून एम 100. कुठेही आता कमेंट पकडायचं कंट्रोल जी स्पेशल कमेंट पकडले त्याने, कलर चेंज केला वाटलं असतं, पर्पल केला. आता वोल्टेज एफ सी, आता जे जे खाली कमेंट आहे आणि हे कमेंट आहे सर्व पर्पल व्हाईट होऊन जाणार. काय एंटर एंटर खाली, समजलं लॉजिक, बरोबर. अजून मग काय सर कंट्रोल जीमध्ये तुम्हाला दिसते कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे जरा हाताने लिहिलेले, बरोबर की नाही. एक असते फॉर्म्युला जनरेटेड फिगर्स, एक असते हाताने लिहिलेले. हाताने जेवढे इथे नंबर आहे
ते मला ट्रॅक करायचं. हे कसं झटपट आठवून आलं का? स्पेस बारने टिक आणि टिक. तर मला कॉन्स्टंटमध्ये नंबर ट्रॅक करायचे. जेवढी अल्टेज FIS आहे ते सर्व नंबरच आहे. मी एंटर मारला माझा सर्व नंबर पकडून घेणार तो शीट. पण कोणते? साधारणवाले, ॲरेवाले नाही. ॲरेवाले फॉर्म्युलेवाले ते तर फॉर्म्युला नंबर झाले. अल्टेज एच केला तर सर्व हाताने लिहिलेले नंबर मी कलर देऊन देतो ब्लॅक. अल्टेज FC व्हाईट. सर्व ब्लॅक अँड व्हाईट. जिथे डेटामध्ये सर्व काय झालं हाताने लिहिलेले नंबर ट्रॅक सर्व ब्लॅक झालं आहे. झटपट शीटमध्ये ट्रॅक होते कोणता काय वर घेऊन राहिला. सर डेटी नंबरच राहते. हो ना, नंबरच राहते. राईट जाते ना. बरोबर, जे राईट जाते ते नंबर. कळलं काय म्हटलं? समजलं का लॉजिक? हो समजलं. अजून कंट्रोल G गेलो. इथे मी घेतला कॉन्स्टंटमध्ये टेक्स्ट म्हणजे डबे. अल्टेज M करून दिलेलं होतं. ते सर्व डबे पकडून येणार का? सर्व टायटल जे डब्बेच आहे. सर्व टायटलला मी येल्लो देऊन राहिलो. म्हणजे जेवढी हाताने लिहिली टेक्स्ट आहे सर्व येल्लो. पूर्ण शीटमध्ये टेक्स्ट येल्लो झाली आहे. झटपट ट्रॅक होते ना. म्हणजे तुमची ऑथॉरिटी खालची काय करून राहिले, तुम्ही काय करून राहिले, तुम्हाला कोणाचं वर्क चेक करायचं आहे, ते झटपट एक्सेलमध्ये ट्रॅक होते. असं नाही काहीचे काही डेटा बनवून देऊन दिला त्यांना, झाला मग. बरोबर की नाही? दिसून जाणार ना मग. ठीक आहे, जाऊन काय वाटलं? कंट्रोल G गेला. कॉन्स्टंटमध्ये आता लॉजिकल दोनच राहते सर, ट्रू आणि फॉल्स. मी इथे एंटर मारला तर आहेच नाही. दुसऱ्या शीटमध्ये लिहा मग कुठे राहणार तर ट्रॅक करणार ना. इथे मी लिहिला बाय ट्रू फॉल्स. मी वरती बसलेलो. कंट्रोल G. इथे मी घेतला कॉन्स्टंट लॉजिकल. तिघं पकडून घेणार. कलर तर ट्रॅक करता येईल तुम्हाला. समजून राहिला. म्हणून कॉन्स्टंटमध्ये कोणते आहे? एरर्स. एरर कसं? एरर पहा. आता मी तुम्हाला बेसिक्स पहिले क्लिअर करतो. एरर जसं खूप टाईपचे एरर आहे. आता मी इक्वल्स टू सम लिहिलं, टॅब दाबलं, हे फॉर्म्युला झालं. मी असं वरचे 2-3 सेल घेतले. इथे मी असं लिहिलं 100, 200, 500, 1000. इथं फॉर्म्युला आहे ना 1800. आता मी हे समला असं चेंज करून दिलं सॅम टाईम. काही फॉर्म्युला नाही, नाव असतं. म्हणजे तो इंडिकेट करणार एरर आहे. आणि ते इंडिकेटही करणार की काही जे एरर आहे त्याच्या नावामध्ये मिस्टेक. जसं मी तुम्हाला सांगितलं लॉजिकल सेंटर जातो, तसं एररही सेंटरच जातो. आता एरर सेंटर येऊन राहिली की नाही, तू इंडिकेटही करून राहिलं, तुम्ही नावात मिस्टेक केली आहे. पण हे बरोबर होऊ शकते ना. बरोबर कहून येऊ शकत. सॅमला सम करून देणार होऊ शकते. आता मी अजून एक एरर केली समजा इथे इक्वल्स टू दिस इंटू दिस. हे तर फॉर्म्युला झाला ना. बरोबर मी घेतला 10 × 10 बरोबर 100 येते की नाही. आता मी असं मला सांगा नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते. नंबरला टेक्स्टनी मल्टिप्लाय येते तर आन्सर येणार काय? 10 × 10 10 राम होते काय? काही इशू नाही. बरोबर एरर हे सांगणार बा व्हॅल्यू एरर विड्थ वाढवली ही सेंटर. असे खूप सारे एरर्स राहणार तुमची शीट्समध्ये जेव्हा वर्क करतो आपण. काही लोकांना म्हणणार ऑफिसमध्ये जेवढे शीटमध्ये एरर ते ट्रॅक करून दे मला. आपल्याला समजून नाही झालं काय करायचं. मग काही लोक काय करते हाताने एरर लिहून देते. हाताने म्हणजे नक्कल. मी असंच हॅश लिहिलं, बरोबर, नेम लिहिलं, क्वेश्चन मार्क लिहिलं, कॉपी करून दिली. इथे मी असंच कॉपी केलं हॅश व्हॅल्यू एक्सक्लेमेटरी. आता ते जे वरची ऑथॉरिटी राहणार तो चेक करून घ्या. हे दोघं हाताचे आहे. त्यांनी तुम्हाला हे सांगितलं ट्रॅक करून द्या. तुम्हाला तर काही समजलं नाही, तुम्हीच कुठे एरर लिहून दिली. झालं तर माझं वर्क समजलं नाही. वरचा आहे ना तो ऑथॉरिटी हुशार राहणार ना तो, बरोबर की नाही. तर कंट्रोलची स्पेशल तर आपल्या हाताने पकडायचे हाताला. त्याचे जे 2 मी लिहिले हाताने घ्यायचे तो आता पकडून घेणार का हे आणि हे.
झटपट त्यांनी पकडून घेतलं. मग हे गडबड आहे तुम्ही केली हाताची. त्याला पाहिजे होते हे दोघं ट्रॅक करून. हे फॉर्म्युला एरर आहे सर. हे जे आपण चौघं ऑप्शन शिकलो कंट्रोल जीमध्ये, हे ऑप्शन फॉर्म्युलामध्ये आहे. आता मी फॉर्म्युलामध्ये वाटलं असतं पहिले एरर ट्रॅक करतो. आता ते दोघं पकडणार ना. मग जे फॉर्म्युला एरर सॅमला समला सॅम केलं गेलं, आता ते हे पकडलं बरोबर. अजून द्यायचा मस्त झटपट. हे पाहिजे होतं त्यांना. बिलकुल नाही क्लासिक फीचर आहे. झटपट वर्किंग ट्रॅक होते कुठे काय काय समजला. आता मी फॉर्म्युलामध्ये नंबर ट्रॅक करतो. सर्व ॲरे फॅरे सम फम जे $$ लावले आन्सर नंबरमध्ये आले ते सर्व ट्रॅक करून घेतलं. आता ते हाताने लिहिले नंबर ब्लॅकवाले नाही पकडणार. तर याला मी एका बोलता कलर समजा ग्रे दिला, गोल्ड ग्रेसोबत मी इथे तो ग्रे रेड आठवणार आपण. ग्रे रेड जिथे आहे ते सर्व फॉर्म्युला आहे नंबर्स बरोबर आहे. खाली झटपट ट्रॅकिंग होऊन राहिली ना. कोणत्या हाताचे आहे कोणते फॉर्म्युला नंबर झटपट पकडून राहिला. समजला बरोबर सर. आणि मग कोणता आहे फॉर्म्युलामध्ये टेक्स्ट तर हातातच राहते ना. फक्त टेक्स्ट फॉर्म्युलामध्येही राहते. आता तर काही आपण हे शिकलो जे भांडे काय शिकलो सर. हे कॅर म्हणजे कॅरेक्टर, बाजूचा डब्बा, इथे 65 व्होल्टेज एफएस, कंट्रोल डी. मला सांगा याने आन्सर येऊन राहिलं टेक्स्टमध्ये ABCD आणि फॉर्म्युलाही लागला आहे. म्हणजे काय झाला तो फॉर्म्युला टेक्स्ट. आन्सरमध्ये फॉर्म्युला लागला आहे ना. टेक्स्ट लेफ्टच येते ABCD लेफ्ट येऊन आहे सर. हे अजून काही समजा याला मी कॉपी केला कंट्रोल C आणि पेस्ट स्मॉल ABCD व्होल्टेज एफएस ही फॉर्म्युला टेक्स्ट. सर हेच आहे का फक्त एक्सेलमध्ये ABCD शिकायला थोडी आलो आम्ही. बरोबर की नाही. अजून काय याच्यात समजा आता मला इथे मी लिहिलं एक्झाम्पल माझं नाव आणि आडनाव लिहिलं. इथे काही एक्झाम्पल नाव आहे आराधना बरं, देशमुख, आरती पाटील. बरोबर सॅम्पल डेटा दिलेला आहे. प्रियंका जोनस. काही डेटा आपल्याला जोडायचा. डेटा काय करायचा टेक्स्ट 1 टेक्स्ट 2 ॲड करायचं. पहिले तर विथ वाढून घेतो व्होल्टेज जोडवली. आता मला 2 टेक्स्ट जोडायचं आहे. कसं जोडूचं तुम्ही हाताने इक्वल्स टू करून जोडू शकता. तर बेस्ट फॉर्म्युला कॉन्केटनेट काय घ्यायचा इक्वल्स टू करून कॉन लिहिलं तर पाहिजे ना. इथे कॉन्केटनेट घेतला टॅब दाबला तर सिलेक्ट करतो कोणत्या लिस्टमध्ये. तर काय लिहिला वाईटमध्ये प्रणव नको काय लिहिलं आहे बरोबर X1 मग कॉमा टेक्स्ट 2 तर टेक्स्ट 1 काय दिलेश मग कॉमा करून टेक्स्ट 2 तुमचं आडनाव झालं तर आलं इकडे. टेक्स्ट जोडले ना. आता कंट्रोल डी हां सर्व टेक्स्ट पद्धतीने जोडले. हे फॉर्म्युलाने जोडले बा. हे फॉर्म्युला टेक्स्ट आहे, ही फॉर्म्युला टेक्स्ट आहे, ही फॉर्म्युला टेक्स्ट आहे. बरोबर सर. पण आपण नाव आणि आडनावाच्या नंतर तर स्पेस देतो ना. आता समजा 1000 लोकांचा डेटा आहे. असं करत बसू का मी स्पेस आणि स्पेस आणि स्पेस तर तेच झाले महानचे लक्षण. बरोबर की नाही. असं थोडं करावं लागतं सर. आपल्याला कसं पद्धतशीर काय पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक झाला पाहिजे ना त्याच्यात. मग कसं टेक्स्ट 1 ब्लूवाला आहे आपलं टेक्स्ट 2 रेडवाला. आता काय करू मी कॉमाच्या नंतर आता तुम्हाला सांगितलं काही त्याला कॉन्स्टंट सांगायचा टेक्स्ट डबल इन्व्हर्टेड. मी काय करतो कॉमाच्या नंतर स्पेसलाच टेक्स्ट बनवून घेतो. मी दाबलं कॉमाच्या नंतर टेक्स्ट 2 आहे ते दिलेला डबल इन्व्हर्टेड शिफ्ट दाबलं स्पेस दाबलं अजून डबल इन्व्हर्टेड बनलं मग कॉमा. म्हणजे त्या डबल इन्व्हर्टेड ओपनिंग क्लोजिंगमध्ये मदत काय स्पेस. टेक्स्ट 1 आहे ब्लू टेक्स्ट 2 स्पेस
एक्सपिरिमेंट झालं मग माझं का आता कंट्रोल डी करा किती मोठा नावाला पद्धतशीर झाला कारण की आता स्पेस माझं टेक्स्ट आहे साऊथ आउटचं मोठं नाव राहतं का विश्वनाथन मणिलंगन हे ते हो की नाही एडा पेडा ठीक आहे बाबा बरोबर घेणे तो बरोबर घे मला सांगा तुम्ही पद्धतशीर आला ना माझं डेटाला तर मला सांगा हे जे राईटवाला आहे ही फॉर्म्युला टेक्स्ट आहे ही फॉर्म्युला टेक्स्ट ही फॉर्म्युला टेक्स्ट मी बसलो आहे बघते इकडे आपल्या वर्क करून मला ट्रॅक करायचं कंट्रोलची फॉर्म्युला टेक्स्ट झटपट पकडून घेणार तो का ही जरा लाईन पकडली ही लाईन कलर मारून देता तुम्ही अल्टेज आपली वरची ऑथॉरिटीला आपण दाखवू शकतो ना सर तुमच्या डेटामध्ये काय काय असं हायलाइटेड वर्क आहे हे जे मी काढलं आहे पैशा शीट्समधून मला काही टास्क दिला मी झटपट करून दिला त्याला इम्प्रेसिव्ह मारते येते यांना समजून त्याला काय बोलून राहिलो हे पा कंट्रोलची जे ही समजलो आपण फॉर्म्युला नंबर टेक्स्ट एरर आता काय चालू होते इथून चालू होते कोर्स प्लस हार्ड होऊन जात आहे तरी एवढं करायचं आहे का की लॉजिकल चालू करून द्या तुमची इच्छा तुमच्यानुसार चालणार आपण तुमच्यानुसार घेतला अशी स्पीड रोड झाली तर 3 महिन्यात होणार ते गेले 6-7 महिने बरोबर की नाही ठीक आहे स्पीड आपल्याला थोडा वाढवा लागणार ते कसं वाढणार प्रॅक्टिस आहे की नाही करू सेवा अजय भाई करा मग प्रॅक्टिस